रविवार होता त्याच्यामुळे घरातलं सगळं आवरून नाश्ता वगैरे करून आम्ही तयार होऊन निघालो होतो थोडीफार शॉपिंग करायला. शाळेत त्याच्या पासपोर्ट साईज फोटो मागितलेले होते म्हणून त्याला असंच युनिफॉर्मवर फोटो काढायला नेलेलं. तिथून फोटो काढून झालं. त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग करायची होती. रविवार असल्यामुळे गर्दीही कमी होती आणि शॉपसुद्धा बरेचसे बंद होते. तर इथे आम्ही आलो होतो त्याला टिफिन बॅग घ्यायला आणि त्याचं तोंडात बोटं घालणं चालू होतं. टिफिन बॅग घेतली. त्याच्यानंतर त्याला ज्यूस प्यावासं वाटत होता जो तो सकाळपासून म्हणत होता. तर इथे थांबलेलं रोडवरती आणि त्याने मोसंबीचा ज्यूस घेतला. त्याच्यानंतर त्याला घेतलं होतं हे स्टडी टेबल. तर घरी आल्याबरोबर त्याचं उद्घाटन करून झालं. दुपारचं जेवण केलं आणि झोपलो. आणि संध्याकाळी करायची होती शेवपुरी. तर त्याच्यासाठी इथे वाटाणे भिजत घातले होते. पण नवराच कुठंतरी न सांगता गायब झालेला. आपली घरात माणसं वाट बघत असतात याचं भानच नसतं यांना बहुतेक. रात्रीचा टाईमपास म्हणून सगळ्या जगाच्या मागून असा हा एक हळदीचा ट्रेंड केला छोटासा. माझ्या दिराला कधी नव्हे ते आज माझी दया आली म्हणून रात्रीची जेवणाची जबाबदारी त्यानं स्वतःच्या अंगावरती घेतलं आणि आम्हाला मस्त असा अंडा राईस बनवून दिलं. चंदनकडे ढोलकी आहे आणि तो इकडे आलेला होता क्लाससाठी. दर शनिवार रविवारी येतो. तर त्यामुळे ह्यांचा शुभमच्या घरात असा धांगड-धिंगा डान्स चालू होता. तर त्यानंतर आम्ही केलं रात्रीचं जेवण मस्त असा अंडा राईस आणि असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.